नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कृषी वीज पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र नवीन कंपनी स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नव्या कंपनीची गरज का भासली, शेतकऱ्यांना याचा नेमका काय फायदा होणार आणि राज्याच्या वीज व्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल, याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कृषी ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र शासकीय कंपनी स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच या कंपनीला वितरण परवानाधारक अशी मान्यता देखील देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतीचा वीज पुरवठा या कंपनीकडे जाणार असून महावितरणाच्या कामकाजात देखील मोठा बदल होणार आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की कृषी ग्राहकांसाठी वीज पुरवठ्याची जबाबदारी नव्या कंपनीकडे असेल, तर इतर सर्व ग्राहकांना वीज पुरवठा करण्याची जबाबदारी महावितरणाकडेच राहणार आहे. सध्या कृषी ग्राहकांना लागू असलेले वीज दर कायम असणार, त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने वीज वितरण व्यवसायाची पुनर्रचना करत कृषी ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र शासकीय कंपनीची निर्मिती केली आहे. या योजनेनुसार कृषी पुरवठा महावितरणाकडून नव्या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या हस्तांतरण योजनेची आयोगाने अधिकृत नोंद घेतली आहे. आयोगाने गेल्या काही वर्षात महावितरणाच्या कामकाजाचा आढावा घेताना कृषी वीज पुरवठा, अनुदान व्यवस्थापन आणि वाढता आर्थिक ताण याबाबत चिंता व्यक्त केली होती. कृषी पुरवठ्यासाठी स्वतंत्र संस्था निर्माण झाल्यास या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल, अशा भूमिकेतून आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी ग्राहकांसाठी वीज पुरवठा सुरूच राहणार आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना कुठलाही फटका बसणार नाही. कृषी ग्राहकांच्या सेवेत कोणताही व्यत्यय येणार नाही. कृषी वीज पुरवठा अचूक मीटर रीडिंग आणि सेवा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न या बदलामागे आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की नव्या कंपनीला सध्या महावितरणासाठी लागू असलेले बहुवर्षीय दर आदेशानुसारच कृषी ग्राहकांना वीज बिल देण्याचे सांगितले आहे. त्यात कोणताही दर वाढ करण्याचे सांगितलेले नाही. महावितरणाकडे राज्यातील वीज वितरण व्यवस्था, वीज वाहिन्या, उपकेंद्रे आणि वितरणाशी संबंधित मालमत्ता कायम राहणार आहे. तसेच वीज खरेदी, वितरण यंत्रणा चालवणे आणि देखभाल करणे ही कामेही महावितरणाकडेच राहतील. मात्र कृषी ग्राहकांना थेट वीज पुरवठा करण्याची जबाबदारी या नव्या कंपनीकडे असणार आहे. कृषी ग्राहकांशी थेट संबंधित असलेली वीज मीटर आणि अंतिम जोडणीसाठी वापरली जाणारी काही मालमत्ता नव्या कंपनीकडे हस्तांतरित होणार आहे. मात्र मुख्य वितरण यंत्रणा महावितरणाकडेच राहणार आहे. कृषी ग्राहकांकडून येणे असलेली रक्कम तसेच कृषी वीज पुरवठ्याशी संबंधित शासकीय अनुदानाची येणी नव्या कंपनीकडे वर्ग करण्यात येणार आहे. भविष्यातील अनुदानही त्याच कंपनीला मिळणार आहे. कृषी वीज पुरवठा आणि इतर ग्राहकांचा वीज पुरवठा अशा दोन स्वतंत्र जबाबदाऱ्या निर्माण होणार आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील ऊर्जा वापर, अनुदान, वीज पुरवठ्याची गुणवत्ता आणि आर्थिक व्यवस्थापन करणे सोपे होईल व औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांवरील वाढत्या आर्थिक भारातही काही प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील कृषी वीज पुरवठा व्यवस्थेत होणारा हा बदल भविष्यातील शेती आणि ऊर्जा व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या निर्णयाबद्दल तुमचे मत काय आहे? नवीन कंपनीमुळे शेतकऱ्यांना खरोखर फायदा होईल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सरकारी योजना व शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.